परिस्थिती अशी आहे की कर्जमाफी होत नाही. कर्जमाफी केव्हा होते? जेव्हा चुनाव आले ते पटपट कर्जमाफी होते, अन्यथा कर्जमाफी होत नाही. पण या जगामध्ये सर्वप्रथम ज्यांनी कर्जमाफी केली असेल त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मला म्हणायचं आहे
म्हणून स्त्रियांचा वर्ग जास्त असल्यामुळे साहेबांनी बाबासाहेब म्हटलं मी एक छोटीशी रमाई म्हणते आणि दुर्गा मातेचं गाणं म्हणून माझा कार्यक्रम संपवतो. के गरीबी जरी त्या संसारात होती आणि रमाची भीमाला तरी साथ होती. के गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती आणि भीमराव होते त्या दिवाच्या समान आणि त्या दिवाची माझी रमावात होती. रमावात होती आणि म्हणून के आदर्श माहुल्यानो त्या रमाईच्या घरात ज्योती सावित्री त्याची जाऊच्या घरात गर्भात जीवे भारताच्या कोणी दुर्वळवला धन्य ती माऊली त्या भीमाईचा घन. आणि मग एक बाबासाहेबांचा उपासक म्हणतो की जेव्हा आम्ही स्त्रिया आपल्या आचरणामध्ये आम्ही जेव्हा उदाहरण देतो त्या माता बाळांना स्वाईचं आम्ही उदाहरण देतो माता सावित्रीबाई फुलांचं आम्ही उदाहरण देतो जिजाऊचं आम्ही उदाहरण देतो रमाईचं तर खरं आमच्या आचरणामध्ये ती वाराणसी आई आहे का? आहे का आमच्या आचरणामध्ये ती वाराणसी आई? ती रमाई आहे का? ती जिजाऊ आहे का? आणि म्हणायचं आहे जगल्याने की वाडी अनचुकली नको गजहारी. जमल्याने की वाडी अनचुकली नको गजहारी अन मारू नको फुकटाची बढाई. मारू नको फुकटाची बढाई. बाई अगं बाई अन वागण्यात दिसू दे वागण्यात दिसू दे गरिबीला समोर जाऊन त्यांनी सुखाचा मार्ग शोधला आणि म्हणून काय म्हणतो दोन माझं त्याप्रमाणे विशेष विषय त्यांच्याकडून म्हणणार
ती नाचुकली मला कराची माझा भाऊ कसाही असू दे, कारण मला तर भाऊ नाही, पण मी या मातमीच्या लोकांमध्ये भाऊजी तुमच्यामध्ये मी माझा भाऊ पाहते. आणि मला म्हणायचं आहे, सांगता देवी माझ्या भावला, माझ्या भावला आणि सुखी नाही मी माझ्या गावाला. भाऊजी, माझी एक इच्छा आहे की जेव्हा तुम्ही मला भेटता, ज्या तुमच्या घरच्या मॅडम आहेत त्यांनाही माझी ओळखी करून द्या. आता इथं बसलेल्या काही बाया म्हणत होत्या म्हणे, नाही बाईच्या म्हणजे बाईच्या घर म्हणजे बाईनं घरवाला सोडलं, बाईनं घरवाला सोडली बाई दुसरी दुसरी होती. आम्ही आमच्या घरी आमच्या भावानं जेव्हा आम्हाला दिलं तर दादा आम्ही आमच्या घरी सुखात आहो. कसं ते सांगता देवी माझ्या भावला, माझ्या भावला आणि सुखी नाही मी माझ्या गावाला. सांगता देवी माझ्या भावला, भावला सुखी नाही मी माझ्या गावाला. हे कार्यक्रम केली, पण आज मला खरं भावाची महिमा मिळाली असेल ते या गावातून. आणि म्हणून आज मी जेव्हा कार्यक्रम घेते तर मी पैशाची गोष्ट करत नाही, कारण मला या पैशापेक्षा यांचं प्रेम महत्वाचं असते. आणि म्हणून म्हणायचं आहे,
मानव त्याचप्रमाणे माझ्या माय माऊल्या आणि काय आभार मानाव माझ्या तोंडामध्ये शब्द नाही बोलण्यासाठी आणि म्हणून आज मला हा स्टेज मिळाला असेल तर भाऊजी तुमच्यामुळं आणि स्टेजच नाही तर मला माहिती आहे की मी या स्टेजवर आल्यानंतर मला काय फील होते मला कोणत्या गोष्टीची कमतरता होत नाही आणि तुम्हालाही माहिती आहे भाऊजी की मी पैशाची गोष्ट कधी करत नाही कारण मला तुमचं प्रेम मिळते आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते इथं उपस्थित असलेले मुन्नीताई कसं यांच्याकडून सुद्धा 50 रुपये मिळाले धन्यवाद आणि म्हणून इथं उपस्थित असलेले सर्व माझे प्रेक्षक बांधव माझ्या माय माऊल्या साहेब तुमचे सुद्धा उपकार मानतो भाऊजी आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले साऊचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले विरुद्धशाही सन्माननीय ज्ञानेश्वरजी वाघमारे यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि शेवटी मी माझा मुद्रा करते त्यानंतर एक लावणी करते यांची